अतिशय चांगला प्रतिसाद आहे. महिला वर्गातून आणि विशेषतः युवकांच्यातून उठाव होताना दिसतो आहे. खरं तर पंचायत राज व्यवस्थेतील निवडणुका ह्या ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा समजला जातात. त्यामुळं पंचायत राज व्यवस्थेतील मला वाटतं निवडणुका लढत असताना ग्रामीण भागाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण भागातल्या महिलांचे प्रश्न समोर ठेवून लढल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि त्या लढण्यासाठी सक्षम असणाऱ्या उमेदवार म्हणजे प्राध्यापक असणाऱ्या सौ पौर्णिमा दिग्विजय कुराडे आहेत. त्या स्वतः उच्च शिक्षित आहेत. त्यांना युवकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न अधिक चांगल्या रीतीने त्यांना जाण आहे त्या प्रश्नांची, त्या सोडवण्यासाठी त्या सक्षम आहेत. त्यामुळं मला वाटतं यशवंतराव चव्हाणसुद्धा म्हणाले होते की शिक्षणात काम करणारी माणसं समाजाच्या आणि विशेषतः ग्रामीण भागाच्या विकासासाठी शिक्षित माणसांनी आता राजकारणात येणं गरजेचं आहे. समाजाचा निकोप बांधणी करण्यासाठी, सामाजिक पर्यावरण सुदृढ राहण्यासाठी एक शिक्षक माणूस या समाजात सक्रियपणे काम करणं गरजेचं आहे. त्यामुळं मला वाटतं की पौर्णिमाताई या सबंध ग्रामीण भागातल्या प्रश्नांची अतिशय चांगल्या पद्धतीनं उकल करतील. त्यामुळं महिला वर्गांना पुन्हा एकदा मी युवकांना कालच्या पद्धतीनंच आव्हान करेन की तुमचा गावभाग, तुमचा ग्रामीण भाग, तुमच्या ग्रामीण भागाचं पर्यावरण पुन्हा एकदा चांगल्या दिशेनं वळवायचं असेल, नेटक्या पद्धतीनं राबवायचं असेल तर तुम्ही अतिशय विश्वासानं याच क्षेत्रात काम करणाऱ्या पौर्णिमा मॅडम यांना हात या चिन्हावरती आणि तसेच पंचायत समितीला उभे असणाऱ्या कमल पाटील यांचं नारळ हे चिन्ह आहे, त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. धन्यवाद. तुम्ही या पौर्णिमाताईंच्या सोबत विविध गावात जाताय, नागरिकांना भेटताय, काय वाटते, कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद खूप चांगला आहे. कारण ह्या स्वतः महिला असल्यामुळं आणि मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो आहे की पंचायत राज व्यवस्थेनं जे महिलांना आरक्षण दिले आणि त्या आरक्षणाचा उपयोग यांच्यासारख्या एखाद्या उच्च शिक्षित आणि व्हिजन असणाऱ्या महिला ज्या वेळेला घेतात त्या संधीचा अतिशय सुंदर पद्धतीनं उपयोग होतो आहे. कारण त्या बोलतात मतदारांशी आणि मतदार खुलेपणानं त्यांना प्रश्न सांगतात. मला प्रामुख्याने एक गोष्ट सांगायची आहे की वृद्धांच्या समस्या अतिशय जवळीकतेनं त्यांना येऊन लोक सांगतायत आणि हे खूप महत्त्वाचं वाटतंय. महिलाही सांगतायत त्यांच्या अजूनही पाण्याचे प्रश्न, अजूनही त्यांच्या पाणंदीच्या रस्त्यांचे प्रश्न, काही मंदिरांच्या पुनर्याचा प्रश्न ते जवळकीनं सांगतायत आणि हा प्रतिसाद मला मोलाचा वाटतोय, आश्वस्त करणारा वाटतोय. धन्यवाद. आता आपल्यासोबत या पौर्णिमाताईंच्या सोबत त्यांच्या सहकारी श्रद्धा पाटील बोलत होत्या. त्यांनी सांगितलेलं आहे की मतदारांचा प्रतिसाद उत्तम मिळतोय. आता या पौर्णिमाताईंना मतपेटीतून मतदार कशा पद्धतीचा कौल देणार आणि त्यांच्या अंगावर विजयाचा गुलाल पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टे, गडी.